नमस्कार सरपंच साहेब, नमस्कार. या गुरुजी बरंच दिन मग फेरीकडे आधी. हा, याचं कारण आहे की पोरं शाळेत येत नाही. 15 दिवस झाले शाळा उडून, तरी पोरं येत नाही. जरा काहीतरी करा मुलांसाठी. मुलं शिकतील, मोठे होतील. आपल्या गावामध्ये मुलं शाळेत येत नाहीयेत. का बरं नाही राहत पोरे? थांबा तुम्ही बलास मी केकले आठे. नाही, मी घरी जाऊन सांगून आलोय की आपल्या मुलाला शाळेत पाठवा, आपल्या मुलाला शाळेत पाठवा, तरी ते पाठवत नाहीत. तो बघा, तो पटल्या शाळा सोडून बाहेर फिरतोय. अरे बडवा, शाळा मग काय बघा नाही आज. मी जाऊ तू पण घर रांधेल नाही होत. अरे बाळा, शाळेत पोषण आहार मिळतो ना तुम्हाला. का बाकी ना पोरे विरणात. बापरे, अरे ते मस्त रे. चला भाऊ, चला लवकर. बापे थांब ना का बडवा, आता फिर. हा हुनू. अरे चंगू, या देख ते पोरे शाळा मग का बजाता नाही. का पण येणार ते शाळा बडवा. हा चंगू भाऊ, या पोरे अजिबात शाळा जातात नाही. मस्त नुसतं कुडा पकरा ना बिचारा, समजण नाही असले. नमस्कार नमस्कार, काय चालू आहे? आणि अहो चंगे कोण नाही समजायला ना? काय रे चंगे, कोण नाही समजायला ना तू? अरे मंगून आणा येऊ का? या मंगून आणा. नाही रे मंगून आणा, या पोरे शाळा मग जातात नाही बडवा. त्याचे समजाडा. काय शाळा मध्ये जातात नाही? तुला काही समजावता येत नाही काय रे? आणि तू शिकायची तसे तू समजायची, तू स्वतः शाळा मध्ये यायला नाही. अरे जाऊ भाऊ मी शाळा मा, पण काय करे शेती ना काय म्हणतात म्हणून सोडली पण शाळा मारली. तशी नाही, तशी माले चालत नाही. तू शाळा मध्ये आहे का सांग? अरे जाऊत ना, आपण एकाच वर्गात होत ना. तू बी साथी लावून शिकणार, मी बी साथी लावून शिकलो. तू सुरत मागे, मी उठी गो. खेळा नाही येडा. मी साथी लोक ना ठेवतो पण मी सुरत मागो. सुरत मा किती शिकायची मी? मला इंग्लिश बी बोलतास म्हणून मला 1 लाख रुपये पगार शे. सुरू आहे तू ना 1 लाख पगार आहे, मला इंग्लिश बी बोलतायस. मी पोलिस समजत ना, एका शाळा म्हणा जारणात ते. हा ते बरोबर बोल ना. तू काय समजायची? मी समजायचं बोलायचंय. हा मंगुनाना समजा यांना काहीतरी. या मंगुना ना या जाते बसा. अरे जरा शिकाडा या पोरसले. ते तुम्ही लगेच शिकाडू. आणि मी शिकाड म्हणजे प्रत्येक पोऱ्या शाळा मा जाई म्हणजे जाई. तेव्हा हे तर खूप छान होईल. या ठीक आहे. हा बसच मी तर ठेवी. हा बोला ते मास्तर, काय काय प्रॉब्लेम आहे नेमका? मला इंग्लिश पण बोलता येते. मी खाड इंग्लिश बोलतो. मी सुरत मध्ये राहतो आणि मला 1 लाख रुपये पगार आहे. खूप चांगली गोष्ट आहे. अरे भाऊ तुला 1 लाख पगार होई त्याबद्दल नाही. या पोरेस ना ते काय काढ करा ना, या शाळामध्ये आलं पाहिजे. खेळा नाही येडा म्हणलं डुबकोड्या काय तोडा ना. तू इंग्लिश बोलतायस का? नाही मला काही येत नाही. दिस इज माय गेट आउट. फर्टिलायझर दिस इज माय गेट आउट. हा, हे काय बोलताय तसं? अहो मास्तर तुम्ही सांगा ना मला इंग्लिश मध्ये बोलतायस अशी. बरं बाबा बरं. अशी ही कशी इंग्लिश आहे? दिस इज माय गेट आउट. ही इंग्लिश काय साधी सुधी इंग्लिश नाही. सुरत मान इंग्लिश मा सुरत मानी कॉन्व्हेंट मान इंग्लिश येते म्हणे. ते तुम्ही समजावून. बापरे, तू इंग्लिश मास्तर मी समजावून. अरे प्रत्येक ठिकाणी इंग्लिश नाही. आता इंग्लिश नारी, इंग्लंड वारी इंग्लिश नारी, मुंबई मध्ये इंग्लिश नारी, सुरत मध्ये इंग्लिश नारी. मला बठ्ठे इंग्लिश बोलता येते. हा मंगून ना, आता या पोरांचं बघा नेमकं सोल्युशन काढा. ते मास्तर बिचारे येऊन बसतात आणि मुलं शाळेत जात नाही असं म्हणतात. तुम्ही चिंता करू नका. आता मी शे, या पोरे शेत आणि मास्तर शे. मंगुनाना, तुम्ही किती शिकले तो? मी तर काय पण शिकेल. फाड इंग्लिश बोलस. हो ते झालं, पण कोणती डिग्री घेतली तुम्ही? आता मनी डिग्री. मास्तर तुम्ही कोणती डिग्री आहे सांग? मी डीएडचा कोर्स केलाय आणि शिक्षक म्हणून लागलेलो आहे. मी तर खूपच शिकलोय. हा, पण नेमकी डिग्री कोणती आहे तुमच्याकडे? तुम्ही काय करतात? हा मी सुरत मध्ये ना 1 लाख पगार आहे. अरे पण तुला डिग्री विचारणार, कोणती डिग्री शिकेली ते सांग. अरे चंग्या वाढवा, तुला संक्षिप्त समजाय का? मनी डिग्री इंग्लिश माय. तुला इंग्लिश ते पत्ता नाम येत नाही तर तुला काय सांगितलं उपयोग आहे? लोक सांगू मास्तर सांग. मास्तर 2दा विचाराय कोणती डिग्री आहे तू पणाशी. अरे म्हणे गुजरात मध्ये डिग्री आहे. म्हणे गुजरात मध्ये डिग्री. मास्तरला काय समजाय? मास्तर मराठीवाला माणूस आहे, त्याला काय समजाय? अरे ठीक आहे, काही सांगू नका तुमची डिग्री. मग या मुलांना कसं करायचं? हे कसे शाळेत येतील? मास्तर तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता पोरे कादीन पण बरोबर शाळा माहिती. आता देखा मी जसे कशाशी काढस पोरे सोडे आता या. हा पिंट्या तू शाळा का जात नाही रे? सकाळ सकाळ जप लाग जास्त मला जागाच येत नाही. आणि तू रे डब्या नाही बोला ना अशी. संग्या आता जरा हा काय अखारे पोरे सोने.
चंग्या आणि मी शे मंगुराणा. याने बेटा चंग्या चंग्या म्हणतोस आणि माले बठा मंगुराणा म्हणतास. माहिती आमले. मग तुम्ही सांगा तुमले कोण आवडस? मी आवडस का चंगे आवडस? आमले चंगू भाऊ आवडस. काय तर चंग्या एवढं चंगू आवडस म्हणून राहिला तरी त्यांना कपडा देख कसे येतोस, मला कपडा देख कसे येतोस, तो कसे का ऐराणी मा बोलस. मी खाड 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 इंग्लिश मा बोलस. हा मग काय म्हणू? अरे येडा, अरे येडा, चंग्याला काय शे गाव मालरास. मला 1 लाख पगार शे, आपण मोटरसायकल शे, आपण 4 शे, 4 व्हीलर शे. मी शिकलो मला फायदा आहे गया. तशी तुम्ही शिका, मला फार्मर 4 व्हीलर राही, बारी बारी कपडा घालशात. नाही ते चंग्यान मायकच राही जशात. पण मन बाप ते सांग ना आता तू डांबरे आहे म्हणे 1 नंबर ना. तू ते सुरत नाही हिरा का सगळंच म्हणे. कोण आहे रे तू, कोणापोर आहे? कुठं आहे का मन बाप सांग हिरा तर रातले की तो म्हैसा डांबरे आहे म्हणे तर हिरा का सगळंच नाही सांगत 1 लाख पगार आहे. तू काय जात काय नाही पडवा. हे पोरे सोरे काय लाय तिथं काय बोलणार त्याले? मंगुरा नाही तो आपला का भाई एकला इंग्लिश बोलत तो. डिग्री का पण नाही सांग राहणार तो. अरे चंग्या तुला इंग्लिश येत नाही, तुला समजाव नाही. ते जाऊ द्या. ही मुलं शाळेत कशी येतील ते बघा. माले भूक लागी जास म्हणून मी जास नाही. अरे बाळा मी सांगितलं ना पोषण आहार देईल ना तुम्हाला. नुसती खिचडीनं दान ठेवतोस त्या. गव्हर्नमेंट कडनं येतं बाळा ते. हा आत्ते संबंध वाले पोरे काब जातच नाही ते मी आले आत्ते संबंध. काय झालं सांगा मला पण. तुम्ही आता काय बोलणार? मला गव्हर्नमेंट कडे खिचडी खाऊ घालतोस ते तशी चालाव नाही. मग काय करायचं? पोरे रोज कचोरी वडा भज्या अशी खाऊ घालणं. मग बघा पोरे कसे येतोस. मग मी रोज जासू मला भज्या द्या. मला दूध बडा आवडस भजे बी आवडतेस. मी बीस सुनो. अरे बाळांनो तसं चालत नाही. कशी चालत नाही तशी? जर गव्हर्नमेंटने कडते पैसा येतात ते पोरेसे भज्या खावाडा, वडा खावाडा, समोसा खावाडा. आणि हे ध्यान ठेवा पहिले माले बालावर ते महिनाभर 250 पहिले मी खासू मग पोरे खातील. अहो मंगू नाना तसं राहत नाही ते. तुम्हाला कसं देता येईल? तुम्हाला कसं देता येईल? बरोबर आहे ना. तुम्ही कशी बी पैशात कसे बी माझ्या भरोशात त्या पोरे खातील का? तुमले पैसा आहेस ना मग तुम्ही चांगलं चांगलं खावडायला पाहिजे. मी काही भुके नाही करणार, मला ते गणस आहे. परंतु ती चव दाखल करता मी सुशाळाला रोज कचोरी समोसा वडा भज्या मंगाड्या बघा पोरे कसे येत होते. मी रोज जासू, मी रोज जासू बघा सरपंच अशी सोल्युशन काढणं पडत. एक तर पोरे तयार होईल. अहो मंगू नाना तुम्ही शिकलेले सावरलेले तेलकट मुलांना खाऊ घालू नये. अरे चांगलं तेल वापर ना. गव्हर्नमेंटकडे जर पैसा आहेस ना. अरे गव्हर्नमेंटना पैसा येतो परंतु त्यांना अतिशय पौष्टिक असं अन्न द्यावं लागतं. तेलकट देऊन कसं चालेल? त्यांच्या तब्येती बिघडतील. नाही मला काय नाही बाबा. पौष्टिक मग खिचडी घ्या तुम्ही पौष्टिक रास. मग रोज 1-1 किलो बदाम द्या पोरेसले पौष्टिक दिले ते. 1-1 किलो काजू द्या बघा पोरे कसे येतात ते. हा बाया मी ते बदाम खायला देत. नाही मला वडा आणि भज्या पाहिजे. अरे मुलांनो गव्हर्नमेंट कडनं जे येतं तेच शाळेत मिळतं. तशी माले चालाव नाही. पैसा येतो सर तुमले मग तुम्ही भज्या कचोऱ्या समोसा या पोरेसे द्या का मग पोरे तर तेच दाखा. मंगू नाना तसं चालत नाही. पहिले मलाही सांगा तुमच्याकडे गव्हर्नमेंटला पैसा येतोच का नाही येतोस? येतच. मग तुमले रोज बटाटा भज्या कांदा भज्या मिरचिना भज्या काढण्या पडीस नाही पोरेसे देण्या पडतील. मला बटाटा रे भजी मला कांदा भजी. काय कशा पोरे सांग राहणार का मग पोरे यात नाही. तुम्ही व्यवस्थित खावडतात नाही पण हा पैसा तुम्हालाच खाय जातोस. नाही हो साहेब आम्ही नाही काही खात. आम्ही सगळा पैसा त्याच्यातच टाकतो पण हे मुलं खात नाही. मुलं खात नाही अशी राहत नाही. तुम्ही काय करतोस? हलका बटर वापरतोस पैसे तुम्ही देतच नाही. अर्ध घर वापरतोस अशी चालाव नाही. तुमले भज्या करण्या पडतील रोज. हो साहेब तुम्हाला आता काय सांगू तसं चालत नाही. पौष्टिक आहार द्यावा लागतो. मग द्या 1 किलो काजू 1 किलो बदाम रोज वाटा पोहोचले का मग पोरे यावत नाहीत. हो गव्हर्नमेंट देत नाही. मग सांगा ना गव्हर्नमेंटले
काबर देतात नाही पौष्टिक भजे काबर देतात नाही भजे बी पौष्टिक राहतेस वडा बी पौष्टिक राहतस अरे बाबा तुम्हाला कसं समजू जातो मी जातो मी काय जातो मी पैसा मत खाते नगाव सरपंच मास्तर पैसे या पैसा खातो तुला नाही माहिती पोरे लगे तयार येत मी समजाड आणि पोरे लगे तयार वैग्यात हा पोरे पण घर जावा ते काल पाहिजे तुमले भज्या आणि कचोऱ्या आणि वडा भेटा असेतच मी वीरसू शाळा माझ्यासू मी विशाळा माझा असू अशी समजायला पडस पोरे का पेक्षा मजा होत नाही हो मग मुलांना पण भज्या समोसा वडा कचोऱ्या या रोज कस काय देवाना पळसले तेलकट रास खरं सांगणार मस्त तुले काही समजत नाही पैसा येतस या पैसा अर्धा खाई जातस असं जे खावडं ते पोरे जातील ते पोरे शिकतील ते मनमाईक डिग्री लिहितील आणि मनमाईकची डिग्री लिहिली ते त्यासना बी 1-1 लाख पगार राहील आणि इंग्लिशला खाड बोलते रे आता काय पटेल राहिलं बॉस अरे तू एक नंबरला कंजूस तू भजी खायले आजपर्यंत कचोरी खायले का समोसा खायले का तुला काय समजावे एक नंबरला पौष्टिक रास नाही भाऊ आमल्या भाजी भाकरच चांगली तेच खातोस आम्ही आता बघा काल पण शाळा कशी एकदम आहे रे फुल बरी पट्टा पोरे जातील आणि सकाळमध्ये मीठ जाई बसू पहिले भज्या मी टेस्ट करसू मास्तरने सांगितल्या आवडशी स्वतःची सोय किराणा अशी उलट भज्या बिज्या खराब राहतेस त्या काय कुसूर करायला मी जास्त मास्तर इकडे भेटच त्याले कितना पैसा येतोस काय येतो चेक करत जरासा मग मुलांना असं काम करायला एक नंबरला उचड आहे हो आता मास्तर पण थोडावर पैसा काढून घेतो चला जाऊ द्या आणि पैसे काय लागू नका